आपल्या या भक्तीच्या प्रवासात एक वेळ अशी येते की केवळ दर्शनाने तृप्ती होत नाही, तर आपल्या अंतःकरणाला देवाच्या रंगात पूर्ण रंगून जायचं असतं. संत ज्ञानेश्वर त्या परमात्म्याला रंगा म्हणून साथ घालतात. हा रंग बाह्य वस्त्रांवर चढणारा नाही, तर तो मनावर चढणारा, आपले मनातले विचार बदलणारा आणि आपल्या सगळ्या अस्तित्वालाच व्यापून टाकणारा हा रंग आहे. ज्या मनाला त्या विठुरायाचा रंग लागतो तिथे मत्सर, क्रोध, अहंकार हे रंग काही टिकत नाहीत. आणि भक्त आणि भगवंत याच्यातलं अंतर हळूहळू विरघळतं आणि एकच तत्त्व उरतं, तो म्हणजे तो श्रीरंग. लता मंगेशकरांनी अजरामर केलेलं हे गाणं, ज्याला हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरसात चढवलेलं आहे, तुमच्यापैकी प्रत्येक जणाच्या मनात जे गाणं आहे तेच आत्ता आपण मानसीला म्हणायला सांगूयात. रंगा येईवो. घेऊया आपण वन्स मोर हा.
माझ्या मनातली इच्छा कुठल्या तरी श्रोत्याने पूर्ण केली बहुतेक. मी निवेदक असल्यामुळे वन्स मोर म्हणू शकत नाही, त्यामुळे थँक्यू सो मच. जेव्हा आपण त्या रंगात रंगतो तेव्हा मुखातनं फक्त विठ्ठलाचंच नाम असतं, डोळ्यालाही सगळीकडे फक्त ती विठुमाईच दिसत असते आणि मनाने आपण त्या विठुरायावर अतिशय प्रेम करत असतो आणि मग सतत आपल्या ओठांवर तेच तेच नाव आपण उच्चारत असतो. प्रत्येक श्वासामध्ये जेव्हा विठ्ठलाची आठवण आपण जागी ठेवतो, प्रत्येक कृतीमध्ये आपलोआपच सद्भाव उत्पन्न होतो आणि संकटाच्या क्षणी त्याच्यावरचा विश्वास अटळ राहतो. ते खरं नामस्मरण. काम, क्रोध, मद, मत्सर याच्यातली कुठलीही गोष्ट आपल्या मनामध्ये उरत नाही आणि बाह्य बंधनांपेक्षा मनातली सगळी बंधनं सुटणं म्हणजेच खरी ही मुक्ती. मुखी नाम, डोळ्यासमोर रूप आणि अंतःकरणात त्या भगवंताचं प्रेम, अशा या सगळ्याच गोष्टी एकत्र जागवणारा हा पुढचा अभंग आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. तुमच्यासमोर सादर करत आहे वृंदा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, 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 करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव.
नाही, ह्याला खरंच घेऊया आपण एक वन्स मोर. नाही नाही ठीक आहे. बाकीची बरीच लाईंडअप आहेत. असं आहे की श्रोत्यांना नाराज नाही करू आपण. हरकत नाही, घेऊया. तुका म्हणे देह भरिला विठाल, तुका म्हणे देह भरिला विठाल, तुका म्हणे देह भरिला विठाल, विठाल. तुका म्हणे देह भरिला विठाल, काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले घर रीते. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. थँक्यू. खरं तर घ्यायला तुम्हाला थोडीशी जबरदस्ती केली वृंदाची, कारण की कुठल्याही विसाव्याच्या आधी एक गजर असतोच आणि तो विसाव्याचा क्षण आता आपल्या अभंगवारीत आला आहे. आपण सगळ्यांचा परिचय आधी करून घेऊया आणि यावेळेला थोडी परिचयाची जी नेहमीची परंपरा असते त्याला थोडासा छेद देऊन आपण साथीदारांपासून चालू करू. पहिल्यांदा तर मी तुमचा परिचय करून देते. जे आम्हाला तबल्यावर साथ संगत करत आहेत स्वरेश देशपांडे. आणि आजचा दिवस इतका भाग्याचा आहे. खरं तर असं कबीरजींचं एक सुरेख दुहा आहे ज्याचा अर्थ तुम्हाला सांगते की गुरु आणि भगवंत ह्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण तर गुरु. तर असे स्वरेशजी यांचे गुरु जगदीश देशमुखजी आज आपल्यात उपस्थित आहेत. तर धन्यवाद. तर जगदीशजी तुम्ही प्लीज 2 मिनटं स्टेजवर येता का? आम्ही तुमचा सन्मान करू इच्छितो. स्वरेशजी हे लहान असताना म्हणजे प्राथमिक शिक्षण त्यांचं जगदीश देशमुख यांच्याकडे झालं नांदेड इथे. स्वरेश देशपांडे खरं तर सिव्हिल इंजिनिअरिंग फर्ममध्ये जॉब करतात आणि फ्रीलान्स पण करतात साऊंड इंजिनिअरिंगमध्ये आणि अगदी सुरेख तबल्याची संगतही करतात. किती सारी स्किल्स एकाच माणसात असावीत असावले. तबल्यामध्ये CCRT स्कॉलरशिप, अनेक युवक महोत्सवांमध्ये पारितोषिकं, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग, मुंबई इथे लाईव्ह 1000 कार्यक्रमामध्ये सहभाग, ज्याचं लार्जेस्ट बँड म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण त्यांचं नाव आहे. अशा या सुरेश देशपांडे यांचा आपण सत्कार करूया. आणि तबला म्हटलं की त्याच्या बरोबरीला जोडी असते ती संवादिनी यांची. आपल्याकडे आज आकांक्षा केळकरजी आल्या आहेत. अखिल गांधर्व महाविद्यालयातून त्यांनी संगीत विशारद केलं आहे. अलंकार संगीत अलंकारची प्रथम परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक अप्पासाहेब जळगावकर यांचे शिष्य पंडित उपेंद्र सहस्रबुद्धे यांच्याकडे गायकी अंगाच्या हार्मोनियम वादनाची तालीमही सुरू आहे.
विशेष म्हणून सांगायचं झालं तर संगीतकार किंवा संगीतकार आणि गीतकार या नवीन चालू केलेल्या वाटचालीत ज्येष्ठ संगीतकार अशोकजी परांजपे यांचे मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी त्यांना लाभतं आणि तिने लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांना पद्मश्री सुरेशजी वाडकर, ऋषिकेश रानडे, मंदार आपटे, मृण्मयी फाटक यांच्यासारख्या नामवंत कलाकारांनी आवाज दिलेला आहे. अशी लोक तुमच्याबरोबर असतील तर कार्यक्रमाची रंगत नक्कीच वाढते. आता जाऊया छोटा पॅकेट बडा धमाका. 12वीत असलेला सार्थ योगेश कळमकर जे आपल्याला तालवाद्य आज साथ देत आहेत, पण याचं तबल्याचं विशारद पण झालं आहे आणि तबल्याचं शिक्षण आदित्य कळमकर यांच्याकडे चालू आहे आणि आता अभंगवारीमध्ये आपल्याला ते तालवाद्याची साथ करत आहेत. पुढची जी ओळख आहे ती खरं तुम्हाला बोलावा विठ्ठल म्हणून कानात जी कायमस्वरूपी राहील अशा आवाजाची. वृंदा पंढरपुरे काळे. सौ हेमा गुर्जर यांच्याकडून त्यांनी संगीत अलंकार प्राप्त केला. SNDT विद्यालयामधून त्यांनी MA संगीत केलं आहे आणि सध्या पंडित हेमंत मेनसे यांच्याकडे सांगीतिक शिक्षण चालू आहे. बावधनमध्ये कलाधीश या नावाने म्युझिक क्लासेसही त्यांचे फेमस आहेत. पुढचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते मानसी कुलकर्णी देशपांडे. तुमच्या मनामध्ये रंगा येई वो हे गाणं जे कायम रुंजी घालेल तोच तो आवाज. संगीत क्षेत्रातील शिक्षण म्हणजे MA संगीत केलं आहे आणि मुंबईतून त्यांनी SNDT विद्यापीठातून MA संगीत करताना त्यांना सुवर्णपदकही मिळालं आहे. संगीत अलंकार संगीत विषयात त्यांनी NET उत्तीर्ण केले आहे. लहानपणापासूनच शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीताच्या गायनाचे अनेक कार्यक्रमही केले आहेत. गुरु श्रीमती अंजली देशपांडे, सौ वैशाली कुलकर्णी, श्री विश्वनाथ दाशरथे आणि गेली 15 वर्ष पंडिता शुभदाताई पराडकर यांच्याकडे आग्रा ग्वाल्हेर घराण्याची तालीमही त्यांची सुरू आहे. खरं तर त्यांचा CV वाचायला घेतला तर सगळा परिचय संपून जाईल आपला, नाही का? तर आपण इथेच थांबूया आणि पुढचा परिचय मी करण्यासाठी बोलवत आहे श्री स्वरूप देशपांडे यांना. संगीत क्षेत्रातील शिक्षण म्हणजे संगीत विशारद आणि अन्य शिक्षण म्हणून कम्प्युटर इंजिनियर. EY कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. सूरसाधना संगीत विद्यालय बावधन इथे ते संगीताचं अध्यापनही करतात. गुरु सौ मंजुषा देशपांडे, डॉक्टर प्रमोद देशपांडे आणि अतुल देशपांडे यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. अनेक मान्यवर कलावंतांना त्यांनी हार्मोनियमची साथ केली आहे. हेमंत पेंडसे, रघुनंदन पणशीकर अशा नावाजलेल्या कलाकारांच्या बरोबर त्यांनी साथ संगत केली आहे आणि महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी त्यांनी संगीताचे कार्यक्रम केले आहेत. तुमच्यासमोर आता मी बोलवत आहे अर्चना कमलाकर यांना. गुरुवर्य सौ वर्षा नेने यांच्याकडे त्यांनी विशारद पूर्ण केलं आहे आणि गेल्या 10 वर्षांपासून गुरुवर्या साधनाताई इतरच यांच्याकडे पुढील जयपूर घराण्याच्या गायकीचा अभ्यासही त्यांचा सुरू आहे. आणि आता मी आमंत्रित करते या सगळ्या कार्यक्रमाचे अदरव्ह्यू मयुरेशजी टेंगे यांना. या कार्यक्रमाचं उत्तम निवेदन आणि खरं तर फक्त त्या निवेदिका तर आहेच आजच्या कार्यक्रमासाठी, पण केअर संस्थेसाठी आवर्जून फोन करणारा मॅडम सर आमच्यात जे कोणी असेल तर काही मदत लागली तर सांगा. इंटलेक्च्युअल बॅकबोन आहेत संस्थेच्या. म्युझिकमध्ये त्यांचा एक खूप चांगला कार्यक्रम आहे जो संस्थेने त्यात थोडीशी मदत केली होती. तर म्युझिकमधली खूप चांगली छान जाण असलेल्या मला वाटतं त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे.
आता त्याविषयी माझ्याकडे आज स्क्रिप्ट नाही आहे. मॅडम या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण शास्त्रीय संगीत सभा घेतो, 2 महिन्यातनं एकदा असते. काहीतरी खर्च असतो कार्यक्रमाला, खूप ओढताण होत होते आमची. काय करणार हे खर्चांचं, कारण दर महिन्यात 3 कार्यक्रम. माझी अर्निंग मी किती वेळेस संस्थेत टाकणार, एक लिमिट आहे. मलाही घर आहे, परिवार आहे, EMI आहेत. तर मग मॅडमनी म्हटले की नाही, मी ॲटलिस्ट शास्त्रीय संगीताच्या सभेची मॅडमनी जबाबदारी घेतलेली आहे. त्याच्या स्पॉन्सरशिप पैसे हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कोणी देत नाही, बाकी सगळं देतात पण पैसे कोणी देत नाही. तर शास्त्रीय संगीताच्या सभेसाठी मॅडमनी हे संगोपन व्हावं याच्यासाठी मॅडमनी संस्थेला म्हटल्यापेक्षा शास्त्रीय संगीताला सपोर्ट केलेला आहे. तर मॅडम, मनपूर्वक आभार. तुमचे इतर आता मी काही घेऊ शकलो नाही कामाच्या याच्यामुळे, पण तुमच्या त्या यूट्यूब चॅनलविषयी जे आहे त्याच्याविषयी. मराठी भाषेत जी वेगवेगळ्या प्रकारच्या कविता किंवा गाणी सादर होतात अगदी जुन्या काळापासून, त्याच्यासाठी आम्ही एक यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, आर्ट बँक पुणे या नावाने. अच्छा, इंग्लिश नाव का, कारण लोकांना पटपट टाईप करता येतं म्हणून. मराठी नावं टाईप करायला जरा जड जातात म्हणून हे इंग्लिश नाव. आत्ता त्यापर्यंत त्याच्यावर 3 कवींच्या गाण्यांचं रसग्रहण आणि गाणी असं तुम्हाला नक्की ऐकता येईल. कवी ग्रेस, आरती प्रभू आणि भारत तांबे. आत्ता येऊ घातलेले 2 कवी आहेत, नाधो महानोर आणि बाबो बोरकर. तर दर 2 महिन्यांनी तुम्हाला यूट्यूबवर हा कार्यक्रम ऐकायला मिळेलच. आणि तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते की प्लीज जरूर सबस्क्राईब करा, कारण आपलंच गोष्टी जर आपण पुढच्या पिढीला ऐकवल्या नाहीत तर त्या विरून जातील याची खूप मनात भीती राहते. AIच्या जमान्यात तर नक्कीच राहते. तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आर्ट बँक पुणेच्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. म्युझिकच्या कार्यक्रमात बोलणं बरोबर नाही, पण संस्था म्हणून काही जबाबदाऱ्या आहेत, म्हणून संस्थेविषयी एक 5-7 मिनटात कन्क्लूड करतो. कला संस्कृतीतून पर्यावरण संवर्धन ह्या विषयावर संस्था काम करते. आमचं मूळ काम पर्यावरण आहे. वृक्ष लावगड, संगोपन आणि संवर्धन ह्या विषयावर आपण काम करतो. ट्री प्लांटेशन ड्राईव्ह सुरू आहेत, उद्या पण आहेत NDAमध्ये. तर आपण एकत्र येऊन वृक्ष लावगड करावी आणि पर्यावरणाचं काम पुढे घेऊन जावं, हा संस्थेचा मुख्य भाग आहे. पण तो तुमच्यापर्यंत येण्यासाठी आम्ही कला आणि संस्कृतीची मदत घेतो. अदरवाईज संस्थेचं कला संस्कृती पुढे घेऊन जाणं हा एक दुसरा पार्ट आहे, पण मूळ काम पर्यावरण आहे. सो NGO इज वर्किंग इन द ट्री प्लांटेशन, दॅट इज द फर्स्ट. सेकंड इज अबाउट कलेक्टिंग ई-वेस्ट ड्राईव्ज. आपण सोसायटीजमध्ये जाऊन इलेक्ट्रॉनिक वेस्ट कलेक्ट करतो आणि ते रिसायकलला, जिथे योग्य ठिकाणी रिसायकल रियूज जिथे कुठे होऊ शकत असेल तिथे संस्था हे काम करते. आणि तिसरा संस्थेचा पर्यावरणातला महत्त्वाचा भाग आहे वृक्ष गणेश. त्याच्यामध्ये गणपती बनवण्याचं वर्कशॉप आम्ही घेतो. त्यामध्ये गणपती आणि पर्यावरण, संस्कृती आणि पर्यावरण एकत्र केलं जातं. अशा मातीत गणपती बनवायला शिकवतो की ज्यात झाड जिवंत राहू शकतं, आणि त्यात एक झाड पण सोबत देतो की जेणेकरून माझा गणपती 5 दिवस 10 दिवस माझ्या घरात असेल, नंतर तो गणपती घरीच विसर्जन करायचं. आम्ही दिलेलं एक झाड त्यात जीवन लावायचं आहे. वर्षभर तुम्ही ते स्वतःजवळ सांभाळायचं आहे. मग एका वर्षानंतर साधारणतः एक 2.5-3 फुटाचं झाड आपल्या घरात होतं. पुढे तुम्ही एकतर ते झाड आताच्या आमच्या ट्री प्लांटेशन ड्राईव्हजमध्ये, म्हणजे पुढच्या ट्री प्लांटेशन ड्राईव्हजमध्ये आम्हाला देऊ शकता, आम्ही ते पर्यावरणात जाऊन लावू. किंवा तुमच्याकडे शेती असेल, फार्म हाऊस असेल, जिथे कुठे तुम्हाला शक्य असेल ते झाड लावायला. म्हणजे माझा गणपती 10 दिवस मूर्तीच्या स्वरूपात आहे, पुढे वर्षभर झाडाच्या स्वरूपात माझ्यासोबत आहे, आणि पुढचे वर्षानुवर्ष हा गणपती ऑक्सिजन देईल आणि पर्यावरणाच्या निमित्ताने आपल्यासोबत राहील. ह्या निमित्ताने आपली संस्था काम करते. हे संस्थेचे मुख्य पर्यावरणाच्या रिलेटेड असलेले प्रोजेक्ट्स. आज जसं कला आणि संस्कृती आहेत त्यात वेगळे वेगळे कार्यक्रम आहेत. आता गरजे पंढरपूर आहेत, शास्त्रीय संगीत गायनाची सभा आहे, स्पर्धा आहे, स्वतंत्र तबला वादन स्पर्धा मागच्या शनिवारी याच रंगमंचावर झाली. दिवाळी पहाट असते, कृष्णरंग आहे ऑक्टोबर महिन्यात, यात सविता मॅडम आणि जया मॅडम लीड करणार आहेत. तर हे संस्थेचे इतर कला आणि संस्कृतीचे कार्यक्रम आहेत. शेवटचा एक प्रोजेक्ट सांगतो आणि मग आपण म्हणजे
पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आता तुम्ही आम्हाला ऐकतायत कारण तुम्हाला चॉईस नाही आहे. आता तुम्हाला काही पर्याय आहे का? काही नाही ना, ऐकावंच लागतं आहे. पण आम्ही तुम्हाला प्रेमाने आनंदाने ऐकून घेऊ. आमचा श्रवण मित्र नावाचा एक प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या भावना, तुमच्या इमोशन, तुमचे थॉट्स आम्ही ऐकून घेतो. कारण आता सगळं आहे आपल्याकडे, पण माझं म्हणणं ऐकून घेणारा कोणी नाही आहे. कारण सगळ्यांनाच पैसे कमवायचे आहेत, सगळ्यांनाच चांगली गाडी घ्यायची आहेत. पण माझं कोणीतरी म्हणणारं ऐकून घेणारा हक्काचा माणूस नाही आहे. आणि याच्यामुळे अनेक मानसिक त्रास होत आहेत. बरेच जण अशी आहेत. एक शेवटचं छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मागच्या श्रवण मित्रामध्ये एक आजींनी आम्हाला बोलवलं की तुम्ही या आमच्या घरी. शक्यतो आम्ही पहिल्या वेळेस घरी जात नाही, कारण समोरचा कसा घेईल माहीत नाही, फ्रॉड आहे की काय, आजूबाजूला काय दुनिया चालली. तर त्यांना म्हटलं तुम्ही ऑफिसला या. तर ते म्हटले ऑफिसला नको, आपण एक मिड पॉईंट करू. ऑफिसला येत नाही माझ्या घरू नका, कॉमन जिथे ज्यांनी सांगितलं त्यांच्या घरी आम्ही जाऊन आणलं. तर आजींनी असं सांगितलं आम्हाला की आज माझ्याकडे सगळं आहे. आज माझ्याकडे पैसे आहे, गाडी आहे, मोठं घर आहे, पण माझ्याशी बोलायलाच कोणी नाही आहे. मुलगा मुलाच्या कामात आहे, सून सुनाच्या कामात आहे, नातू नातवाच्या कामात आहे, बोलणारच कोणी नाही आहे. ही खरं तर खूप मोठा सोशल तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला होत असणाऱ्या गोष्टीचा पार्ट आहे. तर ते काम आम्ही ऐकून घेऊ. आम्ही तुम्हाला आनंदाने, कोणताही पूर्वग्रह न ठेवता, तुम्ही दिलेली माहिती कोणालाही न सांगता, कॉन्फिडेन्शियल ठेवून आम्ही तुम्हाला ऐकून घेऊ. तर हा आमचा श्रवण मित्र आहे. जर तुम्हाला वाटलं तर बाहेर नंबर आहे, आम्हाला फोन करा. तुमचा वेळ आमचा वेळ एकत्र होऊन आम्ही तुम्हाला शांततेत ऐकून घेऊ. तुमच्या भावना, तुमच्या आयडियाज आम्ही ऐकून घेऊ. एक 5 मिनिटांचा ब्रेक आहे. चहा घेत आहेत आर्टिस्ट. नंतर पुढे अजून काही अभंग, भजन, गाणी आहेत. नंतर आपण पुढे कंटिन्यू करू. पुढचा कार्यक्रम कृष्णरंग सप्टेंबर महिन्यातला पहिल्या शनिवारी येतो आहे. तर त्याच्या संदर्भातही तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. ऑडिशन्स होतात, ऑडिशनमधनं सिलेक्ट होऊन नंतर पुढे होतं. जसं की आता पुढे गरजे पंढरपूर नावाचा एक कार्यक्रम आहे. त्यात नवोदित कलाकार आहेत, मोस्टली आजूबाजूला दिसतील तुम्हाला. पुढेही जर तुम्हाला अभंगवारी झाल्यानंतरही तुम्हाला वेळ असेल आणि ऐकायचं असेल तर वेगळं तिकीट काढायची गरज नाही. तुम्ही पुढचाही आमचा गरजे पंढरपूर कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता. थँक्यू. आपल्या अभंगवारीकडे पुढचा जो अभंग आहे तो आहे संत पुंडलिक यांचा. थोडासा अनवट असा अभंग आहे, म्हणजे सहसा आपण हा अभंग पटकन ऐकत नाही. या अभंगाला गुरुवर्या सौ वर्षा नेने यांनी संगीत दिलं आहे आणि राग बिभास या रागात हा अभंग बांधला गेला आहे. अभंगाचे बोल आहेत, नाम विठ्ठलाचे घेऊ सारे वारकरी हो. तुमच्यासमोर हा अनवट, सहसा न ऐकलेला असा हा अभंग सादर करत आहे अर्चना.
दारावरी चला पंढरीला जाऊ दिंडी आली दारावरी चला पंढरीला जाऊ नाम विठ्ठलाचे घेऊ सारे वारकरी होऊ नाम विठ्ठलाचे घेऊ सारे वारकरी होऊ नाम विठ्ठलाचे घेऊ सारे वारकरी होऊ कटेवरी ठेवून हात उभा तिथे पंढरीनाथ कटेवरी ठेवून हात उभा तिथे पंढरीनाथ निळे सावळे ते रूप निळे सावळे ते रूप निळे सावळे ते रूप निळे सावळे ते रूप डोळा भरून या पाहू डोळा भरून या पाहू नाम विठ्ठलाचे घेऊ सारे नाम विठ्ठलाचे घेऊ
आणि या सगळ्या वारकऱ्यांना ती विठू माऊली फार सहज दिसते. पण या सहज दिसणाऱ्या विठ्ठलाचं मूळ रूप किंवा संपूर्ण स्वरूप समजून घेणं अतिशय कठीण आहे. आधुनिक वाल्मिकी ग दि माडगुळकर त्याला कानडा म्हणजेच अतिशय गूढ किंवा अलाकलनीय किंवा सहज न समजणारा असं म्हणतात. 1970 साली झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामध्ये हे गाणं आलं होतं आणि त्याचा परत एकदा अभंग म्हणूनच प्रसार झाला. त्या विठुरायाच्या भक्तीसाठी पुंडलिकाच्या प्रेमापुढे तो झुकलेला तो विठ्ठल जो निर्गुण आहे तरी त्याच्या सावळ्या सगुण रूपात भक्ताला दर्शन देतो आहे. त्याला तत्त्वज्ञानानं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अजून गूढ वाटतो, पण प्रेमाने हाक मारली तर अगदी आपला वाटतो. हीच त्या भक्तीची, विठ्ठल भक्तीची विलक्षणता आहे. अशी ही अजरामर रचना तुमच्यासमोर सादर करत आहे स्वरूप. अर्थात गाणं तुम्ही ओळखलेच आहे, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कला, वेदा नाही कला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कला, वेदा नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुणेश्वर, कसा प्रगटला असा विदेवर. निराकार तो निर्गुणेश्वर, कसा प्रगटला असा विदेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी, मुके ठाकले भीमे काठी. परब्रह्म हे भक्तासाठी, मुके ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव. जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर साखतो, चोखोबाची गुर राखतो. हा नाम्याची खीर साखतो, चोखोबाची गुर राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. वाली
दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा आणि त्या विठ्ठलाचे नामं कधी घ्यावी कशी घ्यावीत यापेक्षा ती किती प्रेमाने आणि किती विश्वासाने घ्यावीत हेच महत्त्वाचं. मन अस्वस्थ असताना नाम आपल्याला स्थैर्य देतं, मन निराश असताना मनाला उभारी देतं आणि मन अहंकाराने भरलेलं असताना नाम आपल्याला नम्रता शिकवतं. जेव्हा आपण समूहाने नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा एक काहीतरी वेगळीच ऊर्जा उत्पन्न होते. एकाचा स्वर दुसऱ्याच्या स्वरात मिसळतो आणि अनेक मनांचा एकच शक्तिभाव प्रगट होतो. अशी ही सुरेख रचना हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुमच्यासमोर सादर करत आहे मानसी देशपांडे.
अखंड नामस्मरणाची सांगता प्रार्थनेत होते. आणि जेव्हा आपण अभंगवारी किंवा अशा गोष्टींची प्रार्थना म्हटल्यानंतर आपल्याला पसायदान डोळ्यासमोर येतं. पण आज तुमच्यासमोर आम्ही ज्ञानदेवांनी रचलेली प्रार्थना आणत आहोत. खरं तर हा अभंग म्हणजे सगळ्यात शेवटी जेव्हा आपण आपल्या स्वतःचा विचार न करता सगळ्या समाजाचा विचार करतो तेव्हा आपल्या मनाचे तरंग उमटतात. त्याचं हे मूर्त स्वरूप. संत नामदेव यांनी आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा हा असा सुंदर अभंग लिहिला. या ठिकाणी ते म्हणतात की आयुष्य किती मोठं म्हणजे दीर्घ आहे यापेक्षा तुमच्या त्या आयुष्यामध्ये प्रेम, सेवा, नम्रता आणि सद्विचाराने ते परिपूर्ण आहे का तेच खरं महत्त्वाचं आहे. अहंकार विरहित मन आणि संतांचा सहवास मिळाला तर जीवनाला अर्थ प्राप्त होतो आणि सगळ्याच समाजाच्या कल्याणकारी प्रार्थना करणारा हा मंगलमय अभंग तुमच्यासमोर आम्ही सादर करत आहोत. मी विनंती करते स्वरूप देशपांडे यांना. आकल्प आयुष्य. आकल्पायुष्य व्हावे तया कुळा. आकल्पायुष्य व्हावे तया कुळा. आकल्पायुष्य व्हावे तया कुळा. माझिया सकळा हरीच्या दासा. माझिया सकळा हरीच्या दासा. आकल्पायुष्य व्हावे तया कुळा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो. आकल्पायुष्य व्हावे तया कुळा. आकल्पायुष्य व्हावे तया कुळा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी. माझ्या विष्णुदासा भाविकासी. आकल्पायुष्य व्हावे तया कुळा.
ज्यामुखी निधान ज्यामुखी निधान पांडुरंगे ज्यामुखी निधान पांडुरंगे पांडुरंगे आकल्प आयुष व्हावे तया कुळा आकल्प आयुष व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा आकल्प आयुष व्हावे तया कुळा आकल्प आयुष व्हावे तया कुळा व्हावे तया कुळा व्हावे तया कुळा. अतिशय सुंदर. अभंगवारीची सांगता आता आपण करत आहोत, पण सांगता करण्याच्या अगोदर काही विशेष सूचना. ज्या छोट्या वारकऱ्यांना भूक लागली असेल त्यांच्यासाठी पेड नाश्त्याची व्यवस्था वरच्या मजल्यावर केली आहे. तुम्ही त्याचा लाभ नक्की घेऊ शकता. अभंगवारीची सांगता करताना तुम्हा सगळ्या रसिकांचे सगळ्यात प्रथम आभार मानते, कारण आपण सुरुवातच थोडीशी यावेळेला उलटी केली होती. गायक वादकांच्या यादीत साथी, तसंच तुम्हा रसिकांच्या शिवाय हा कार्यक्रम पुढे जाऊ शकला नसता. केअर संस्थेच्या अतिशय मोलाच्या योगदानाशिवाय हा कार्यक्रम उभा राहू शकला नसता. त्यामुळे केअर संस्थेचेही खूप खूप आभार. गायक वादक, तुमच्याशिवाय हा कार्यक्रमाला रंगत नक्की चढली नसती. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचेही खूप आभार. आम्ही अंधारात बसलो असतो तर तुम्हाला रेडिओ वाटला असता. त्यामुळे आम्हाला उजेडात आणणाऱ्या लाईट दादांसाठीही खूप खूप आभार. सगळ्यांसाठी एकदा टाळ्या मात्र जरूर होऊन जाऊ देत. आणि आमचा आवाज कधीही एका बटनावर गप्पा करू शकतात, जो त्यांनी केला नाही, असा साऊंड दादांचेही खूप खूप आभार. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत आणि हा अभंग आहे संत कान्होपात्रा यांचा. खरं विठुरायाच्या सगळ्या संतांच्या मांदियाळीत जर बघितलं तर 18 पगड जातींचे सगळे संत दिसतात, पण ही संत स्त्री संत अतिशय वेगळी, कारण ती मूळची गणिका. एकदा तिच्या मागे राजाचे सैनिक लागले आणि त्या सैनिकांसाठी पासून वाचवण्यासाठी म्हणून ती नदीपात्रात जाऊन उभी राहिली आणि तिथून ती विठुरायाची तिने जी आळवणी चालू केली, त्या आळवणीतला हा असा सुरेख असा अभंग की कोणीही मला अभेरलं तरी तू मला अभेरणार नाहीस, कितीही लोकांनी मला त्रास दिला तरी मी तुझ्यापाशीच माझं सगळं सत्व अर्पण करत आहे, असा तो सुरेख असा अभंग. अगा वैकुंठीच्या राया या भैरवीने या कार्यक्रमाची आपण सांगता करत आहोत. परत एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत. मी मानसीला विनंती करते की भैरवीने सांगता करूया. मी भैरवी गाणारच आहे, पण तत्पूर्वी या कार्यक्रमाचं निवेदन ज्यांनी केलं त्या शिल्पा कुलकर्णी ताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
आ